नमस्कार. आजचा विषय आहे भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग आणि ध्यान. अनंत काळापासून आरोग्य संपदा ही धनसंपदेपेक्षाही श्रेष्ठ मानली गेली आहे. ही आरोग्य संपदा मिळवण्यासाठी योगशास्त्राची कास धरणे हे आजच्या यांत्रिकी जीवनामध्ये गरजेचे झाले आहे. योगासनाच्या अभ्यासाने शारीरिक स्वास्थ्य मिळवता येईल, परंतु भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी धारणा ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यानाच्या अनेक पद्धती आपल्याला सांगता येतील. भावातीत ध्यान, सक्रिय ध्यान, कुंडलिनी ध्यान, विपश्यना ध्यान इत्यादी अनेक प्रकार याच्यामध्ये सांगता येतील. सुरुवातीला ध्यानाची कृती आपण थोडक्यात बघूया. सुरुवातीला सुखावह बैठक स्थिती घेऊन त्यामध्ये सर्व शरीर शिथिल करावे. त्यानंतर कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये, उदाहरणार्थ पद्मासन, वज्रासन यामध्ये बसावे. डोळे अलगद मिटावे. काही क्षण शांत बसून राहावे. आपोआपच स्नायूंच्या हालचाली कमी होतील, श्वासगती मंद होईल आणि विचार कमी होऊ लागतील. मन ऐकण्याच्या अवस्थेमध्ये येईल, ग्रहणक्षम होईल. यानंतर प्राणधारणा करावी, म्हणजेच श्वासप्रश्वासाकडे मन केंद्रित करावे. 3 वेळा प्रणव उच्चार करावा. अशा अवस्थेमध्ये मनाला ध्यानासाठी एक विषय द्यावा. उदाहरणार्थ एखादी मूर्ती, चिन्ह, निसर्गदृश्य ह्या निवडलेल्या विषयावर मनाला गुंतवून ठेवावे. यालाच पतंजलींनी देशबंध चित्तस्य धारणा असे म्हटले आहे. आता मनामध्ये फक्त जो विषय ध्यानासाठी निवडलेला आहे त्याचेच विचार हळूहळू येऊ लागतील आणि मनातील इतर विषय कमी होत जातील. आणि शेवटी ध्यानासाठी जो विषय निवडला आहे फक्त त्याचेच विचार मनामध्ये राहतील, म्हणजेच ध्यान लागेल. ध्यानाचे फायदे जे मानसिक आहेत ते आपण पाहूया. अशा प्रकारे ध्यान केल्यानंतर मनावरचे अनावश्यक ताण कमी होऊन मनाला विश्रांती मिळते. मेंदूला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होतो व मेंदूचा EEG काढल्यास मेंदूमध्ये अल्फा आणि थीटा तरंग निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतील. मेंदूची अतिशय शांत व प्रगत अवस्था आपल्याला दर्शवतील. मनाची विध्वंसक वृत्ती कमी होईल आणि या ठिकाणी मनाची विध्वंसक वृत्ती कमी होऊन विधायक वृत्ती वाढीला लागेल. चिडखोरपणा व चंचलपणा कमी होईल. आंतरिक सुखाची ओढ लागेल. आकलन, ग्रहण, स्मरण व केंद्रीकरण यामध्ये वाढ होते. कार्यतत्परता वाढते. मनोकायिक रोग नाहीसे होतात. आत्मविश्वास वाढतो. ध्यानाच्या अभ्यासाने उच्चतम अशा आत्मतत्वाची जाणीव होते. शुद्ध चैतन्याची जाणीव होते. म्हणजेच जीव शिव, आत्मा परमात्मा, व्यक्ती चैतन्य, विश्वचैतन्य यांच्यामधील अद्वैताची जाणीव होते आणि साधकामध्ये प्रज्ञा जागृती होते. पतंजली ऋषींनी म्हटले आहे की ऋतंभरा तत्र प्रज्ञा, म्हणजेच अशा साधकामध्ये दिव्य अशी साक्षात्कारी प्रज्ञा जागृत होते. ध्यान म्हणजे काय हे वशिष्ठ संहितामधील एका श्लोकाद्वारे सांगितलेले आहे. ध्यानमात्मस्वरूपस्य वेदनम मनसा भवेत. मनाने आत्मस्वरूपाला जाणून घेणे म्हणजेच ध्यान होय. आणि एका ठिकाणी ध्यानाबाबत असे म्हटले आहे की ध्यानम निर्विषयम मन, म्हणजे मनाच्या सर्व हालचाली थांबवणे म्हणजे ध्यान. किंवा तैलधारा इव चित्तवृत्ती इति ध्यानम, म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणे शांत वृत्ती म्हणजेच ध्यान. अशा प्रकारे भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग व ध्यान उपयोगी पडते. हरिओम तत्सत.